inertia I1 is rotating in horizontal plane about an axis passing through the center and perpendicular to its plane with constant angular speed omega 1. Another disk of moment of inertia I2 having zero angular speed is placed coaxially on rotating disks. Now both the disks are rotating with a constant angular speed omega 2. The energy lost by the initial rotating disk is. तर इथे बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. पहिले आपल्याकडे एक डिस्क आहे. त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया I1 is given. Axis of rotation is what? It is passing through the center and perpendicular to the plane. So याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया I1 दिला आहे डिस्क का आणि रोटेट करत आहे विथ ओमेगा 1. नाव अनादर डिस्क एक दुसरी डिस्क इथे ठेवली आहे. याच्यापेक्षा लहान याच्यापेक्षा मोठी पण राहू शकते आणि पूर्ण सिस्टम रोटेट करत आहे विथ ओमेगा 2 अँड इट विल हॅव मोमेंट ऑफ इनर्शिया I2. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय I2. तर इथे बघा नेट external torque is 0. Okay, so we know that if net external torque is 0, so we can use a conservation of angular momentum. So initial angular momentum is equals to final angular momentum. तर initial angular momentum काय असणार? It is I1 omega 1 is equals to final काय असेल? I1 plus I2 ओमेगा 2 हा झाला फायनल अँग्युलर मोमेंटम. सो इथनं आपण ओमेगा 2 ची व्हॅल्यू काढू शकतो. दॅट इज I1 ओमेगा 1 डिवायडेड बाय I1 प्लस I2 हा झाला फायनल अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला विचारलं काय येते, वी हॅव टू फाइंड आउट द एनर्जी लॉस्ट बाय रोटेटिंग डिस्क. एनर्जी लॉस, सो वी हॅव टू फाइंड आउट एनर्जी लॉस दॅट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी, दॅट इज इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी कसं लिहिणार आपण? हाफ I1 ओमेगा 1 स्क्वेअर मायनस हाफ I1 प्लस I2 ओमेगा 2 स्क्वेअर. आता ओमेगा 2 ची व्हॅल्यू हे इथे पुट करायची. ओके, आणि ओमेगा 2 ची व्हॅल्यू इथे पुट केल्यावर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्यातनं तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे दॅट इज ऑप्शन डी. ओके, सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. थँक्यू.